नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आन्सर रायटिंग वर्कशॉप आपलं चालू आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बेसिक्स बघितले होते, काही स्पेसिमेन्स बघितले होते, काय करायचं वगैरे. कालच्या लेक्चरमध्ये आपण आन्सर रायटिंग सुरू केली होती. आन्सर रायटिंग काय महत्वाचे आहे काल आपण बघितलं की एकूण मीन्स मध्ये म्हणजे तुम्हाला कुठे कुठे आन्सर रायटिंग कामी येणार आहे, की आपण जे काही शिकतोय ते कुठे कुठे अप्लाय होणार आहे, कोणत्या सेक्शन्स मध्ये अप्लाय होणार आहे ते आपण बघतोय. म्हणजे मीन्स एक्झामात 1750 मार्कांची आहे. जर मी तुम्हाला टोटल सांगायचं झालं, आउट ऑफ टोटल मार्क्स 86% ही तुमची मेन्स असते, जिथं तुम्हाला लिहायचंय. इंटरव्ह्यू फक्त असा भाग आहे की जिकडे आपल्याला लिहायचं नाहीये, अदरवाईज इथं सगळीकडे लिहायचंय. ओके, का महत्वाचं आन्सर रायटिंग हे मी काल सांगितलं तुम्हाला की आपण जेव्हा सिलेक्ट होतो तेव्हा 1 मार्क, अर्धा मार्क पण आपल्याला खूप जास्त मॅटर करणार आहे, कारण त्याच्यावरनं खूप जास्त डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मी तुम्हाला काही सांगितलं की नायब तहसीलदार, तहसीलदार आणि डीसी पुण्यामध्ये किती डिफरन्स असू शकतो, की आपल्याला 1 मार्क, 5 मार्क हे 10-10, 15-15 वर्ष कॉस्ट करू शकतात. आणि म्हणून प्रत्येक मार्क आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे, हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स कुठे येतात हे आपण बघितलं, की खूप वेगवेगळे अप्रोचेस सांगितले जातात, वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला लिहायला सांगतात आन्सर रायटिंग, आणि त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन होतं की नेमकं कसं लिहायचंय हे आपल्याला कळत, आणि त्याच्यामुळे आपण अनस्ट्रक्चर्ड आणि हॅपहॅझर्ड उत्तर लिहायला लागतो. आणि अनस्ट्रक्चर्ड उत्तर किंवा हॅपहॅझर्ड आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपल्याला अपेक्षित मार्क्स त्याच्यामध्ये मिळत नाही. आणि मग जर विचारलं की कसं असलं पाहिजे एका आन्सरचं स्ट्रक्चर, तर प्रत्येक आन्सर मध्ये इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन हे 3 टप्पे कंपल्सरी असलेच पाहिजे. त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी इंट्रोडक्शन कसं असलं पाहिजे, बॉडी आणि कन्क्लुजन कसं असलं पाहिजे याच्यावरती चर्चा केली होती. एक क्विक रिव्हिजन आपण करूया. त्याच्यामध्ये कायम लक्षात ठेवा, इथपासून पुढे कुठलाही आन्सर लिहित असताना तुम्हाला हा पॅटर्न फॉलो करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन काय आहे हे आपण बघितलं होतं, की आन्सर सुरू करायला आपल्याला हेल्प करत असतं. एक्झामिनरला हे दाखवून द्यायला की मला क्वेश्चन समजलाय, क्वेश्चनची डिमांड समजली आहे, हे दाखवून देण्यामध्ये आपल्याला खूप महत्वाचं असतं इंट्रोडक्शन. राईट, इंट्रोडक्शन नॉर्मली किती शब्दांमध्ये लिहायचं असेल तर मॅक्सिमम 20 वर्ड्स मध्ये, मॅक्सिमम केसमध्ये सांगतोय आपण की 20 वर्ड्स पर्सेंट पेक्षा जास्त नको. म्हणजे जर तुम्ही 150 वर्ड्स किंवा 250 वर्ड्स साठी लिहित असाल तर इथं नॉर्मली 25 मॅक्स टू 30 वर्ड्स मध्ये लिहायला पाहिजे. इथं 25 to 35 वर्ड्स मध्ये लिहायला पाहिजे. जेवढं कमी शब्दांच्या मध्ये तुम्ही ठेवू शकता त्याला तेवढं ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ठीक, हे ऑलरेडी डिस्कस केलं आपण, याच्यात जास्त डिटेल जायला नको. आपण कसं कसं करू शकतो इंट्रोडक्शन हे आपण बघितलं. मोस्ट कॉमन पद्धत असते डेफिनेशन करून सुरुवात करायची, पण सगळीकडे डेफिनेशन करायचं नाहीये. नॉर्मली डेफिनेशनची गरज तुम्हाला कुठं पडते, जिओग्राफी मध्ये जास्त पडू शकते, काही एन्व्हायरमेंट मध्ये कॉन्सेप्ट विचारले तिथं पडू शकते, किंवा इतर कुठल्याही सब्जेक्ट मध्ये. असं काही स्पेसिफिक नाहीये. कोणत्याही सब्जेक्ट मध्ये जर तुम्हाला डिफाईन करायला काय विचारलं तर आपण ते डेफिनेशन करू शकतो. मग बऱ्याचदा डेटा आणि फॅक्टचा वापर करू शकतो किंवा रिपोर्ट्स आणि फाइंडिंगचा वापर करू शकतो. याचे काही एक्झाम्पल पण मी सांगितले. रेफरन्सेस कमिटीज वेगवेगळ्या असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकारने काही कमिटीज नेमलेल्या असतात, त्या कमिटीजचे रिपोर्ट्स असतात, त्या कमिटीजचे काही रिकमेंडेशन्स असतात, शिफारशी केलेल्या असतात त्यांनी, तर आपण डायरेक्ट त्यांचा वापर आपल्या आन्सर्स मध्ये करू शकतो. काही कायद्यांचं पण उल्लेख आपण त्याच्यामध्ये करू शकतो. एखादा नवीन कायदा झालेला असेल तर त्या कायद्याचा उल्लेख आपण इथं करू शकतो. ओके, त्याच्यानंतर ऑफकोर्स सगळ्यात महत्वाचं आहे करंट अफेअर्स. म्हणजे मी सांगितलं की इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्या पद्धतीने जरी स्टार्ट केलं तर शक्यतो त्याला करंटशी जोडायचा प्रयत्न करा, कारण करंट अफेअर्स खूप जास्त महत्वाचं असणार आहे या पॅटर्न मध्ये. मग केस स्टडीज पण लिहू शकतो, ज्या क्वेश्चनला जिथे फिट बसेल तिथं. हिस्टॉरिकल ऍस्पेक्ट म्हणजे विशेषतः हिस्ट्रीच्या पेपरमध्ये तुम्हाला हिस्टॉरिकल ऍस्पेक्ट वगैरे वापरावे लागणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या क्वेश्चनच्या गरजेनुसार इंट्रोडक्शन करू शकता. त्याच्यानंतर आपण बॉडी मध्ये बघितलं होतं की बॉडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आन्सरची बॉडी जी असते ती मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण जर समजा आपण म्हटलं की मॅक्सिमम एक 15 to 20% मध्ये आपण इंट्रोडक्शन करायचं असतं, आणि
कन्क्लुजन सुद्धा 15 to 20% मध्ये. म्हणजे बॉडी तुमची ऑन एन ऍव्हरेज 70 to 75% फॉर्म करणार आहे आन्सर्स. मग ऑफकोर्स जर आन्सरची बॉडी 70-75% असेल तर त्याला मार्क्स पण तसे असणार आहे, राईट? वेटेज सुद्धा त्याला तसंच असणार आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला वाटतं की जर बॉडीला एवढे जास्त मार्क आहेत मग इंट्रोडक्शन कशाला लिहायचं, मग कन्क्लुजन कशाला लिहायचं, राईट? पण इंट्रोडक्शन लिहिल्याशिवाय कम्प्लिटनेस किंवा कन्क्लुजन लिहिल्याशिवाय त्या क्वेश्चनला कम्प्लिटनेस आपला येत नाही आणि ऍब्रप्ट स्टार्ट होत नाही, म्हणजे अचानक काहीतरी आपण स्टार्ट करत नाही. तर थोडं आपण पहिल्यांदा टेम्पो बिल्ड करतो आणि मग बॉडीकडे जात असतो. ओके, बॉडी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आपल्या आन्सरचा, याच्याबद्दल काही डाऊटच असायची गरज नाही की तो सगळ्यात महत्वाचा भाग असतो. ओके, आन्सर मध्ये हा फोकस पार्ट आपला असतो. आता क्वेश्चन जेव्हा वाचतो आपण त्याच्यामध्ये फोकस आणि लोकस हे दोन भाग असतात, आपण नंतर शिकणार आहे. त्यातला फोकस पार्टचं उत्तर आपण इथं लिहित असतो. ओके, त्याच्यानंतर हा सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे बघा की बॉडीमध्ये जो कंटेंट तुम्ही लिहिणार आहे तो आर्ग्युमेंटेटिव्ह असला पाहिजे. खूप महत्वाचं वाक्य काय की बॉडीमध्ये असलेला कंटेंट हा आर्ग्युमेंटेटिव्ह असला पाहिजे. म्हणजे काय, समजा असं गृहीत धरा की तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, भारतामध्ये उपासमारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ओके, किंवा आता हवेचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावरती होतं. ओके, एखादा प्रश्न विचारला की हवेच्या प्रदूषणामुळे आरोग्याला सर्वात जास्त धोके निर्माण होतात, पहिला क्वेश्चन. त्याच्यानंतर हवा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सरकारने कोणती पावलं उचलली आहेत यावर चर्चा करा, असा प्रश्न तुमचा आला समजा. ठीक आहे, मग तुम्ही काय करणार आहे की बाबा हवा प्रदूषण कुठे होतं याच्या काही घटना सांगाल, फॅक्ट सांगाल, रिपोर्ट सांगाल, डेटा सांगाल. WHO ने काय म्हटलेलं आहे, CPCB भारताची एक संस्था आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे, राईट? मग कशामुळे प्रदूषण भारतामध्ये वाढतंय हे तुम्ही बॉडीमध्ये सांगाल. काय उपाययोजना केलेल्या आहेत सरकारने हे तुम्ही सांगाल. ओके, म्हणजे दोन्ही बाजू तुम्ही सांगताय, कारण पण सांगताय, त्याचे सोल्युशन्स पण सांगताय. ओके, कुठलाही मुद्दा कायम म्हणजे एक गोल्डन रूल आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये की तुमचं आन्सर हे बॅलन्स्ड असलं पाहिजे. हा गोल्डन रूल आहे, तुमचं आन्सर बॅलन्स असलं पाहिजे. समजा तुम्हाला पॉझिटिव्ह क्वेश्चन विचारलं, पॉझिटिव्ह म्हणजे काय की भारतातून गरिबी कमी करण्यासाठी सरकार यशस्वी झालं आहे असा प्रश्न आहे. हा पॉझिटिव्ह प्रश्न आहे. मग आपण उत्तर लिहित असताना सरकारचं फक्त गुणगान लिहिणार आहेत का की हो सरकारने कमी केलं वगैरे वगैरे, किंवा भारतामध्ये किंवा लहान मुलांच्या मध्ये उपासमार किंवा कुपोषण कमी करण्यामध्ये सरकारला यश आलं आहे, चर्चा करा, असा प्रश्न आला. पॉझिटिव्ह आहे, काहीतरी अचीवमेंट सांगताय. मग नॉर्मली आपली टेंडन्सी काय असते की आपण सगळं पॉझिटिव्ह लिहितो त्याच्याबद्दल की हो सरकारने कुपोषण करण्यामध्ये खूप मोठे प्रयत्न केले, ते कसं कमी झालेलं आहे ते आपण खूप पटवून सांगतो, काही आकडेवारी सांगतो, रिपोर्ट सांगतो. पण वस्तुस्थिती तशी असते का की 100% काम झालेलं असतं का, काही ना काही तर राहिलेलं असतं ना. मग आपण हे पण लिहिलं पाहिजे की हो की सरकारने प्रयत्न खूप केलेले आहेत, तरी सुद्धा आपण बघतो की काही घटक अजून सुद्धा या प्रयत्नांच्या बाहेर राहिलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये असेल, राईट, काही राज्यांमध्ये विशेषतः कुपोषणाचं प्रमाण अजून आपल्याला दिसतं. कुपोषणाच्या योजनांच्या मध्ये करप्शन होताना दिसतं. शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांना आपण पोषक अन्नधान्य वाटतोय, जेवण देतो, त्याच्यातनं काही लोक गाळली गेलेली आहेत. ही कमतरता पण त्याच्यामध्ये आपण लिहायची आहे. आता विचारली आहे कधी कमतरता आपल्याला, नाही विचारली, तरी सुद्धा आपण लिहायचे. म्हणजे नीट लक्षात घ्या, आर्ग्युमेंटेटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे काय की जर तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्ट विचारली, क्वेश्चन पॉझिटिव्ह असेल तरी 70% पॉझिटिव्ह लिहा त्याच्याबद्दल, पण 30% तरी तुम्हाला त्याच्याबद्दलचे चॅलेंजेस काय आहेत, त्यातल्या कमतरता काय आहेत हे सांगितलं पाहिजे. क्वेश्चनच निगेटिव्ह असेल की भारतातून कुपोषण कमी करायला सरकार अपयशी ठरलं आहे, चर्चा करा. मग तुम्ही चर्चा कशाची करणार आहे की सरकार अपयशी कसं ठरलेलं आहे, पण पूर्ण क्वेश्चन मध्ये फक्त एवढी चर्चा कराल का की सरकार अपयशी ठरलंय? नाही. तर त्याच्याबरोबर तुम्हाला हेही सांगावं लागेल की सरकारने काय काय पावलं उचललेली आहेत,
सरकारने काही अभियान सुरू केलेलं, पोषण अभियान सारखं असेल, काही धोरणं चालू केली, मिड डे मील स्कीम चालू केलाय, राईट. प्रेग्नेंट महिलांना पोषक अन्नधान्य, जन्मलेल्या लहान बाळांची आपण काळजी घेतोय. म्हणजे कुपोषण कसं कमी होईल यावरती सरकार काम करत आहे. म्हणजे जर विचारलं की सरकार अपयशी होत आहे, तर अपयशी कसं होतं हे लिहा, पण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण लिहिलं पाहिजे की अपयशी जरी होत असलो तरी सरकारने एवढी पावलं उचललेली आहेत आणि सरकार त्याच्यावरती काम करत. म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आर्ग्युमेंटेटिव्ह असलं पाहिजे. दोन बाजू असतात त्याला, दोन्हीही बाजू आपण डिस्कस केल्या पाहिजे. क्लिअर आहे. आणि हे तर सांगितलंच की टोटल पैकी 70-75% भाग हा आपला बॉडीचा असतो आणि उर्वरित जो असतो 15-15 जरी म्हटलं तुम्ही तर तो आपण इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन मध्ये घेऊ शकतो. आता एक खूप महत्वाचा कॉमन प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो की लिहायचं कसं. आपण प्रेझेंटेशन मध्ये पण नंतर बघणार आहोत, पॅराग्राफ मध्ये लिहायचं की पॉइंट्स मध्ये लिहायचं, हा एक खूप कॉमन प्रश्न विद्यार्थ्यांच्या मध्ये असतो. पण लक्षात ठेवा की कसं लिहायचं याचा काही शास्त्र पद्धत नाहीये. कुठली एकच पद्धत आपण वापरली पाहिजे असंही काही नाही. तर आपण कॉम्बिनेशन केलं पाहिजे, त्याचं कॉम्बिनेशन वापरलं पाहिजे. म्हणजे पॅराग्राफ पण काही वापरा आणि पॉइंट्स पण काही वापरा. जीएसच्या आन्सर रायटिंग मध्ये जास्तीत जास्त पॉइंटचा वापर करायचा असतो. का? कारण सुटसुटीत माहिती मांडता येते, जास्त माहिती देता येते उत्तरांच्या मध्ये आणि स्पष्टता राहते आन्सर्स मध्ये. पॅराग्राफ मध्ये लिहायचं म्हटलं की शब्द खूप जास्त लागणार आहेत, डेटा इन्फॉर्मेशन तुम्ही कमी देऊ शकणार आहे, कमी पॉइंट्स तुम्ही कव्हर करू शकणार आहे. प्रेझेंटेशन मध्ये पण ते व्यवस्थित वाटणार नाहीये, कारण शब्दांचं गणित आपल्या डोक्यात असलं पाहिजे की 150 वर्ड्स मध्ये लिहायचं. मग त्याच्यासाठी एक सिंपल रूल आहे की जर एखादं ओपिनियन बेस्ड क्वेश्चन असेल, ओपिनियन बेस्ड म्हणजे काय, जर तुमचं मत त्याच्यामध्ये विचारलेलं असेल तर नॉर्मली पॅराग्राफ मध्ये लिहायचं. जर एखादं फॅक्ट बेस्ड क्वेश्चन असेल तर तुम्ही पॉइंट्स मध्ये लिहू शकता. एक सॅम्पल क्वेश्चन मी घेतलाय की भारतातील लँड रिफॉर्म्स चा भारताच्या कृषी विकासामध्ये काय योगदान आहे, पहिला पॉइंट असं दिलाय. दुसरा प्रश्न आहे की असे कुठले घटक आहेत ज्यामुळे भारतात लँड रिफॉर्म सक्सेसफुल झाला, राईट. भूसुधारणा, याच्यामुळे भारताच्या कृषी व्यवस्थेमध्ये विकास झालेला आहे भूसुधारणांमुळे. डिस्कस आणि कोणते घटक आहेत ज्यामुळे भूसुधारणा भारतात यशस्वी झाली. आता इथं बघा की रोल ऑफ लँड रिफॉर्म्स म्हणजे भूसुधारणांचा भारताच्या कृषी क्षेत्रामधला योगदान हे ओपिनियन बेस्ड आहे थोडं. त्याला तुम्ही पॅराग्राफ मध्ये लिहू शकता, पण डायरेक्ट जेव्हा तुम्हाला फायदे तोटे मुद्दे वैशिष्ट्य हे असलं विचारलेलं असतं, तुम्ही सरळ त्याला पॉइंट्स मध्ये लिहू शकता. मी काही नंतर सॅम्पल्स पण तुम्हाला दाखवणार आहे. शक्यतो आपण प्रयत्न काय करायचा आहे की जीएस मध्ये पॉइंटर फॉर्मॅट मध्ये जास्त आन्सर्स लिहायचे. कसे आणि त्याचा बेनिफिट काय होणार आहे ते पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथेही सांगितलंय की हा ओपिनियनचा भाग आहे की भारतातील भूसुधारणांमुळे कृषी क्षेत्राचा विकास झालेला आहे. चर्चा करा. मग काय करायचं, पॅराग्राफ मध्ये लिहायचं. कोणत्या गोष्टींमुळे, कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या त्याच्या यशासाठी, हा जो मुद्दा आहे हा तुम्ही पॉइंट फॉर्मॅट मध्ये लिहू शकता. आलं लक्षात. म्हणजे एक सिंपल रूल आहे, त्याला खूप कॉम्प्लिकेट करायचं नाही, खूप अवघड करायचं नाही. सिंपल आहे की जर ओपिनियन लिहायचं असेल, तुम्हाला मत काही व्यक्त करा म्हणून सांगितलं असेल तर पॅराग्राफचा वापर करू शकता, नाहीतर नॉर्मली पॉइंट्सचा जेवढा जास्त वापर करू शकतो आपण तेवढा करायचा आहे. इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन हा एक लक्षात ठेवायचं. आपल्या उत्तराचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन हे आपल्याला पॅराग्राफ मध्ये करायचं, राईट. इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन हे पॅराग्राफ फॉर्मॅट मध्ये केलं तरी चालतंय. इंट्रोडक्शन मध्ये आणि कन्क्लुजन मध्ये कुठेही तुम्ही पॉइंट्स करायचे नाही. इंट्रोडक्शन असं पॅराग्राफ 2-4 ओळींचं असलं पाहिजे कंटिन्यू, त्याच्यामध्ये पॉइंट्स करायचे नाहीत ना कन्क्लुजन मध्ये पॉइंट्स करायचे. पॉइंट्स आपण कुठे करणार आहोत, बॉडी पार्ट मध्ये, राईट. बॉडी पार्ट मध्ये तुम्हाला पॉइंट्स करायला स्कोप असतो. ओके. त्याच्यानंतर कन्क्लुजन मला वाटतं कसं असतं, आपण ऑलरेडी थोडी डिस्कस केलं होतं
की कन्क्लुजन होलिस्टिक, कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा सर्वसमावेशक असलं पाहिजे. आपण जे लिहितोय त्याचा पूर्ण सारांश आपल्याला तिथं 2-3 ओळींच्या मध्ये लिहायचा असतो. किंवा आपलं कन्क्लुजन हे 2 गोष्टी असल्या पाहिजेत. एक सोल्युशन ओरिएंटेड असलं पाहिजे आणि एक फ्युचरिस्टिक असलं पाहिजे. म्हणजे भविष्याचं वेध घेणार असलं पाहिजे किंवा काही सोल्युशन उपाय सांगणार असलं पाहिजे. ओके, थोडक्यात काय तर ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे. ओके, समजा क्वेश्चन पॉझिटिव्ह आहे तर कन्क्लुजन मध्ये तुम्ही कमतरता पण दाखवू शकता. क्वेश्चन बॅलन्स करायला कन्क्लुजन वापरलं जाऊ शकतं. ओके, तर लक्षात ठेवायचं मोठं मोठं की थोडं भविष्यामध्ये कशी त्याची स्थिती असेल याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता. काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये सांगू शकता. स्कीम्स आहेत, सरकारचे उपक्रम आहेत, धोरणं आहेत, यांच्याबद्दल तुम्ही सांगू शकता. ओके, त्याच्यानंतर सोल्युशन बेस्ड असलं पाहिजे, म्हणजे काहीतरी उपाय सुचवणार असलं पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कन्क्लुजन हे बॅलन्स करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. जसं मी म्हटलं, इथं टोकाची भूमिका कुठली घ्यायची नाही आणि त्याच्यामध्ये प्रश्न पण निर्माण करायचा नाही. मी जसं म्हटलं, रिटॉरिक रेज करायचं नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, तुम्ही त्याच्यावरती अजून एक प्रश्न विचारताय एक्झामिनरलाच, असं करायचं नाही. तर ही गोष्टी आपण कालच डिस्कस केल्या होत्या. फक्त बॉडी पार्ट आपला राहिलेला होता, पण तरी एकदा सगळ्यांनी हे रिव्हिजन करून घ्यायचं. ठीक आहे, पुढे आता काही महत्वाचा भाग चालू होणार आहे. प्रेझेंटेशन कसं करायचं. प्रेझेंटेशन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण खूप सिम्पल फॅक्ट आहे. आता मला सांगा, तुम्ही कुठे कार्यक्रमाला चाललाय, कोणाच्या बर्थडे पार्टीला चाललाय, लग्नाला चाललाय, तर आपण एकदम बेस्ट व्हर्जन आपण कसं दिसू आपलं तसं एकदम रेडी होऊन जातो. समजा तुम्ही इंटरव्ह्यूला चालला आणि इंटरव्ह्यू मध्ये एकदम कॅज्युअल ड्रेस करून गेला, टी शर्ट घातलंय, शॉर्ट्स घातले, असं कुणी जाईल का इंटरव्ह्यूला? नाही. प्रेझेंटेशन महत्वाचं आहे, कारण प्रेझेंटेशन तुमचं सिरियसनेस दर्शवत असतं. आता आन्सर रायटिंग मध्ये पण प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे. आन्सर रायटिंग मध्ये प्रेझेंटेशन म्हणजे काय, तर आपण पेपरवरती काय करतो हे खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचं आन्सर शीट कसं असणार आहे त्याचा आपण ऑलरेडी सुरुवातीला अभ्यास केलेला आहे. आता प्रेझेंटेशन वरती आपण बोलणार आहोत. मी काल हेही सांगितलं की युअर आन्सर टेल्स अ लॉट अबाउट यू. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, तुम्ही कसे आहात, हे सुद्धा आपल्या लिखाणामधनं दिसू शकतं. ओके, आणि प्रेझेंटेशनचा बेनिफिट काय, समजा की आपल्याला चांगलं प्रेझेंटेशन केल्यामुळे इतरांपेक्षा अर्धा मार्क जास्त मिळाला एका प्रश्नामध्ये. जास्त म्हणत नाही आता, कारण इथं महत्व प्रेझेंटेशनला नाहीये. फक्त प्रेझेंटेशनमुळे सगळं होतं असं नाही. प्रेझेंटेशनमुळे एका प्रश्नामध्ये आपल्याला अर्धा मार्क जास्त मिळाला तर काय गणित होऊ शकतं बघा, की आपल्याकडे एका पेपरमध्ये आपल्याकडे 20 प्रश्न असतात किंवा 20 क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, 20 प्रश्नांच्या मध्ये जर मला अर्धा मार्क जास्त मिळाला तर एका पेपरमध्ये 10 मार्क जास्त मिळतील. असे आपल्याकडे 4 पेपर आहेत, तर मग असं गृहीत धरा की 40 मार्क तुम्हाला जीएस मध्ये वाढले. निबंधामध्ये सुद्धा प्रेझेंटेशन, नीट पॅराग्राफ करताय, राईट, सगळ्या नियम पाळलाय, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला किती, म्हणजे त्याचा सगळ्यात मार्क वाढवण्याचा स्कोप निबंधामध्ये असतो. म्हणजे निबंधामध्ये फरक कसा असतो लोकांचा बघा, काही विद्यार्थ्यांना 100 मार्क असतात निबंधमध्ये, काही लोकांना 150 मार्क असतात. आता हा एवढा मोठा डिफरन्स जीएस मध्ये कव्हर करणं खूप अवघड असतं. हा डिफरन्स निबंधामध्ये पडू शकतो. ओके, तर मी म्हणेन जास्त नको, 20च मार्क पकडा. निबंधामध्ये पण एक्सलंट प्रेझेंटेशन केलंय वगैरे, सगळ्या गोष्टी नीट जाणीवपूर्वक केलेल्या आहेत बारक्या बारक्या, तर विचार करा 50 ते 60 मार्क जरी तुमचे वाढले इतरांपेक्षा, तर असा कुठला घटक आहे की तुम्हाला एक्स्ट्रा 50-60 मार्क देणार? काहीच नाही. बरं, मी म्हणतो निबंध सोडून द्या, सगळं सोडून द्या, फक्त जीएस मध्ये जरी तुम्ही प्रेझेंटेशन नीट केलं तर तुम्ही 40 मार्क्स इमॅजिन करा जास्त घेऊ शकता. पण हे लक्षात ठेवा की आपली परीक्षा ही आपल्या शाळेची किंवा कॉलेजची परीक्षा नाहीये. इथं प्रेझेंटेशन खूप छान केलंय म्हणून मार्क मिळत नाही. तुमचा कंटेंट पण असला पाहिजे. कंटेंट हा गाभ आहे. कंटेंट इज द हार्ट. कंटेंट चांगलं आहे आणि प्रेझेंटेशन पण चांगलं केलंय, इट इज गोइंग टू ऍड, चांगला इम्पॅक्ट होणार. कंटेंट ओके शिवाय प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे तर तुमचं कंटेंट थोडा बॅलन्स करण्याचं काम तुमचं प्रेझेंटेशन करेल, राईट.
म्हणून प्रेझेंटेशन मधनं असं गृहीत धरा की एका क्वेश्चन मागे आपल्याला अर्धा मार्क जरी जास्त मिळाला तरी सुद्धा आपण त्याचं बेनिफिट घ्यायचं. ओके, तर काय करायचं, प्रेझेंटेशन म्हणजे नेमकं काय करायचंय, कसं करायचंय हे आपण बघूया, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. पहिलं लेजिबल रीडेबल हँडरायटिंग असली पाहिजे. हे तुम्ही सुरुवातीच्या पहिल्या लेक्चरमध्येच बघितलं की त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंच आहे त्यांनी, हँडरायटिंग वाचनीय असली पाहिजे, वाचता आली पाहिजे, खूप छान असली पाहिजे, कॅलिग्राफी असली पाहिजे, नॉट नेसेसरी. रीडेबल असली पाहिजे, वाचता आली पाहिजे एक्झामिनरला, एवढंच लक्षात ठेवायचं. आता कसं आहे की एक एक्झामिनर शेवटी याच्यामध्ये कसं होतं, सब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये व्यक्तीचं मत खूप महत्वाचं आहे. समजा तुमचा पेपर मी चेक करणार, तुम्ही मला कोण आहात काय काही माहिती नाहीये तुमच्याबद्दल, आणि मला दिवसातून समजा 50 पेपर चेक करायचे, आणि मी एकतर 50 पेपर चेक करून वैतागलेलो असतो, इरिटेट झालेलो असतो, आणि तुमचा आला त्याच्यानंतरचा पेपर, वरून तुम्ही प्रेझेंटेशन नीट नाही केलं, तर माझी मानसिकताच नीट नसणार आहे, आणि मानसिकता नीट नसली की मी मार्क जास्त देणार नाही इतरांपेक्षा. शेवटी माणूस म्हणून कुठे ना कुठेतरी आपलं वैयक्तिक जी सिच्युएशन आहे ती रिफ्लेक्ट होईल मार्कांमध्ये. कारण सब्जेक्टिव्ह मध्ये प्रॉब्लेम काय की मला जास्त मार्क आले, का आले, काय त्याचं स्पेसिफिक कारण आपल्याला माहित नसतं. एकदा पेपर झाला, आपल्याला वाटतं मला खूप चांगला पेपर गेलाय, पण जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा आपल्या लक्षात येतं त्याच पेपरमध्ये कमी मार्क आले. का कमी आले माहिती नाही. म्हणजे सब्जेक्टिव्हिटी खूप याच्यामध्ये आपल्याला दिसते. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये कसं होतं, समजा तुम्हाला विचारलं की भारत कोणत्या तारखेला स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट, तुमचं उत्तर सेम, माझं उत्तर सेम, त्यात बदलू शकतं का? मग मी व्यक्ती कितीही खराब मूड मध्ये असू द्या, त्याला बरोबरच द्यावं लागणार आहे त्या उत्तराला. पण सब्जेक्टिव्ह मध्ये जेव्हा तुम्ही लिहिणार आहे तिथं चेक करणाऱ्याचा वैयक्तिक जो काय आहे विचार, तोही मॅटर करतो, आणि म्हणून प्रेझेंटेशन खूप गरजेचं. एकाच रटाळवाण्या पद्धतीचे पेपर बघून अचानक तुमचा चांगला पेपर आला की तो खुश होणार आहे की अरे खूप पेपर्स होते, नीट प्रेझेंट केलेले नव्हते, पण हा एक आला की खूप चांगलं प्रेझेंटेशन केलं. राईट. तर हँडरायटिंग चांगली असली पाहिजे, लँग्वेज सिंपल असली पाहिजे. सिंपल म्हणजे काय, खूप जास्त जार्गन्स वापरायचे नाही, एकदम सुशोभित भाषा नाही, कलात्मक भाषा, अलंकारिक भाषा वापरायची नाही. सिंपल लँग्वेज वापरायचे, सिंपल स्टेटमेंट्स करायचे. खूप मोठे स्टेटमेंट्स केले राईट असले करायचे नाही, एवढे एवढे छोटे छोटे करायचे, शब्द सोपे सोपे वापरायचे. ओके, प्रॉपर स्पेस सोडला पाहिजे. स्पेस कशामध्ये सोडला पाहिजे, आन्सर पेपर जो असतो आपला त्याच्यामध्ये प्रत्येक पॉइंट नंतर प्रत्येक ओळीच्या मध्ये एक सफिशियंट स्पेस असला पाहिजे जो दिसून आला पाहिजे. एकदमच असं खूप काय म्हणू आपण, खूप कॉम्प्रेस तुम्ही असं लिहिलेलं असेल, थोडक्यात काय तर ते एक्झामिनरचं काम अवघड करू नका तुम्ही. पेपर चेक करायचं काम तुमचं अवघड करू नका. पेपर चेक करणं जेवढं सोपं असेल तेवढे जास्त मार्क तो देईल तुम्हाला, तो नीट राहील मानसिकता त्याची, आणि मग न्यूट्रली तो आपला पेपर चेक करेल. पण त्याला पेपर चेक करायलाच खूप त्रास होतोय, तुम्ही नीट लिहिलं नाही, प्रत्येक गोष्ट बारकी बारकी त्याला वाचावी लागते, कळत नाहीये, मग तो चिडणार आहे, मग तो न्यूट्रली विचार नाही करणार. ओके, त्यामुळे स्पेसिंगचं पण खूप महत्व आहे. पॉइंट्स असतील, पॅराग्राफ असतील, दोघांचं मिक्स वापरा शक्यतो. कसं मी पुढच्या काही आन्सर्स मध्ये तुम्हाला दाखवणार आहे, की दोघांचं मिक्स करून तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर हेडिंग्स आणि सब हेडिंग्स वापरल्या पाहिजेत आन्सर मध्ये. आपण हेडिंग्स आणि सब हेडिंग्स काय असतात, मी डायरेक्ट तुम्हाला जेव्हा आपण एक पेपर बघूया त्या पेपरमध्ये दाखवून देईल, की जसं मी म्हटलं की आपल्या एका प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न असतात, तर प्रत्येक उपप्रश्नाचा एक मुद्दा वेगळा असतो, तर त्याला हेडिंग करा. सब हेडिंग म्हणजे काय की एखादा पॉइंट लिहित असताना त्या पॉइंटची हेडिंग असेल समजा, त्याला सब हेडिंग म्हणतो आपण. याने काय होतं, तुमचा क्लॅरिटी ऑफ थॉट दिसतो, की डोक्यामध्ये तुमचा विचार किती स्पष्ट आहे हे त्याच्यातनं दिसतं, स्पष्टता दिसते तुमची. आणि स्पष्टता कधी असते, आपल्याला सगळं नीट येत असतं तेव्हा स्पष्टता असते. आपल्याला येतच नसेल तर स्पष्टता असेल का विचारांमध्ये, नाही.
त्यामुळे प्रॉपर हेडिंग केल्या पाहिजेत, काही सब हेडिंग केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर रिलेव्हंट ठिकाणी आपण डायग्राम्स पण करू शकतो, चार्ट्स पण काढू शकतो. पण अनेक विद्यार्थ्यांना जेव्हा मी म्हटलं की आता डायग्राम काढू शकता, चार्ट्स काढू शकता, कशामध्ये पण डायग्राम करायला लागतात. बघा, एक लक्षात ठेवा, त्याला कुठलीही गोष्ट अति नाही करायची, राईट. डायग्राम्स करा, चार्ट्स करा, ज्याने तुमचं शब्द लिहायचे कमी होतील असे काही डायग्राम्स करा इनोव्हेटिव्ह. भूगोलामध्ये म्हणजे काही असे विषय आहेत की त्यात आपल्याला डायग्राम करावेच लागतात. समजा एन्व्हायरमेंट विषय आहे, तिथं आपल्याला करावे लागतील नकाशे. जिओग्राफीमध्ये करावे लागतील, इंटरनल सिक्युरिटीमध्ये काही ठिकाणी आपल्याला करावं लागतं. तर असे जिथं जिथं विषय आहेत की तुम्हाला नकाशे बनवावे लागतील, काही स्केचेस बनवावे लागतील, चार्ट्स बनवावे लागतील, तिथं बनवा. पण त्याच वेळेस ही काळजी घ्या की अति जास्त पण काहीतरी करत बसू नका. उगीच ओव्हर खूप जास्त डायग्राम काढलेत असंही करायचं नाही. ओके. नंतर डायग्रामच्या बाबतीमध्ये आणखी एक गोष्ट आपण काय लक्षात ठेवायची की थोडी तरी प्रॅक्टिस आपल्याला असली पाहिजे. आता समजा आपण म्हटलं की आपल्याला भारताचा नकाशा कुठे काढावा लागला, तर खूप जास्त काय टू द स्केल असला पाहिजे नकाशा अशी काही गरज नाही. पण नॉर्मली भारताचा नकाशा कसा आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. समजा असा जरी करू शकला नकाशा तरी चालतं. काही लोक समजा तुम्हाला साऊथ इंडिया दाखवायची तर असं केलं तरी चालतं. इकडे एवढाच भाग दाखवायचा, तुम्ही एवढाच दाखवू शकता. मग तुम्हाला काही हिमालयन रिजन दाखवायचे, इथं पश्चिम घाट दाखवायचा आहे, ईशान्य भारत दाखवायचा आहे, अशा प्रकारचा मॅप काढायचा आहे. ओके. नाहीतर असा मॅप काढला काही भारताचा काही लोकांनी, असं काहीतरी करायचं नाही. खूप पण प्रॅक्टिस करा. तर आपल्याला माहिती आहे काही ठिकाणी नकाशे काढावे लागणार आहे, तर प्रॅक्टिस करा. आणि हा नकाशा एकदम टू द स्केल असला पाहिजे अशी अजिबात गरज नाही. बिलकुल म्हणजे एकदमच टू द स्केल काढलाय, एकदम काय म्हणू आपण तसं पुस्तकामध्ये असतो तसा काढलाय अशी अपेक्षाच नाहीये. एक काढायचे जिथं गरज आहे तिथंच काढायची. दुसरी गोष्ट, काढायला परमिशन आहे म्हणून किती पण काढत बसायची नाही. कारण हे आपण विचार केला पाहिजे की आपला वेळ त्याच्यामध्ये नाही गेला पाहिजे. काय लक्षात ठेवायचं, आपण आपला वेळ त्याच्यामध्ये नाही गेला पाहिजे. आपण आपलं लिखाण कमी व्हावं म्हणून नकाशे काढणार आहोत. नाहीतर नकाशे काढायला लागलो आणि त्याच्यामध्ये खूप डबल वेळ गेला लिहिण्याचा, मग काय उपयोग आहे? बेनिफिट काहीच मिळणार नाही तुम्हाला. बरं, उगीच प्रत्येक उत्तरामध्ये नकाशे काढलेत म्हणून मार्क जास्त मिळतील का? तर बिलकुल नाही. तर तेही करायचं. आणि म्हणून म्हटलं कुठल्याही गोष्टीची अतिशोक्ती करायची नाही. आणि सगळ्यात रेड फ्लॅग आहे, आणि आपले अनेक विद्यार्थी हे करतात की डोंट रिपीट पॉइंट्स. ही आपली परत सांगतो कॉलेजची परीक्षा नाही. सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आहे की पॉइंट्स रिपीट करायचे नाही. समजा एखाद्या उत्तरामध्ये तुमचं 150 वर्ड्स भरत नाहीयेत, 250 वर्ड्स भरत नाहीयेत, काहीही हरकत नाही, कमी लिहा, पण पॉइंट रिपीट करू नका उगीच. जर एक्झामिनरला लक्षात आलं की ती एक तुम्ही पॅटर्नच बनवलाय की सगळीकडे रिपीट करताय पॉइंट, तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. आलं लक्षात? त्यामुळे शक्यतो रिपिटेशन करू नका. शक्यतो नाही, करूच नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉइंट रिपीट करायचे नाही. माहिती नसेल थोडं लिहा, कमी लिहा, पण रिपीट करू नका. ओके. याचा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या पेपरवरती होऊ शकतो. आता एक पेपर आपण डिस्कस करूया की आपण ज्या सगळ्या गोष्टी बघितल्या की प्रेझेंटेशन मध्ये काय काय केलं पाहिजे हे बघूया. एक प्रश्न ह्याने दिलाय, पीएम आशा स्कीम सरकारची आहे, शेतकऱ्यांकडनं अन्नधान्य खरेदी करण्यासाठी ही योजना आहे, राईट. आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून पीएम आशा योजना सुरू केलेली आहे. तर या पीएम आशा बद्दलचे महत्वाचे कंपोनेंट्स डिस्कस करा आणि त्याच्यामध्ये असलेल्या समस्या सांगा. 3 भाग असतो क्वेश्चनचा बघा, की पीएम आशा ही अशी मेकॅनिझम आहे की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल, फुल स्टॉप. पुढे सांगितलंय या कॉन्टेक्स्ट मध्ये पीएम आशाचे वेगळे कंपोनेंट्स कुठले ते सांगा आणि त्याच्यामध्ये कोणत्या अडचणी ते पण सांगा.
आता याच्यामध्ये बघा, या विद्यार्थ्यांना इथं काय केलंय, इंट्रोडक्शन केलंय, इंट्रो केलाय. इंट्रो मध्ये पहिली गोष्ट काय केलं त्यांनी, पॅराग्राफ केले, पॉइंट्स नाही केले. इंट्रो हा कसा लिहिलाय त्यांनी, पॅराग्राफ फॉर्मॅट मध्ये लिहिलाय. आता याच्यातले शब्द मोजा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. 100 बघा, तिथं क्वेश्चन प्रिंटेड असतो, किती मार्कांना ते सांगितलेलं असतं, किती शब्दांमध्ये लिहायचंय ते सांगितलंय. 150 वर्डचा क्वेश्चन आहे आणि यांनी 21 शब्द वापरले, 21 वर्ड्स. म्हणजे साधारण 11-12% यांनी वापरलं. परफेक्ट आहे. इंट्रोडक्शन पॅराग्राफ मध्ये लिहिलंय, योग्य त्या शब्दांच्या गरजेमध्येच लिहिलेलं आहे त्यांनी, जास्त काही लिहिलं नाही. आता त्यांनी एक प्रश्न डायरेक्ट विचारलाय, कंपोनंट काय पीएम आशा स्कीमचे, त्यांनी लगेच लिहिले कंपोनंट्स ऑफ पीएम आशा. एक चार्ट बनवला आणि असं एका खाली एक लिहायच्या ऐवजी त्यांनी काय केलं, अशा प्रकारे लिहिलं. एक वेगळी पद्धत, चांगली पद्धत, म्हणजे इतरांपेक्षा वेगळी करू शकता, असे काही चार्ट्स आपण बनवू शकतो. ओके. आता लिहित असताना पण बघा, त्यांनी पॉइंट्स लिहिले, 1 2 3 4 5 नंबरिंग केलं आणि पॉइंट्स लिहिले. पॉइंट्स मध्ये पण वाक्य छोटी केलेत. आपण काय म्हटलं, मोठी किचकट एकदम क्लिष्ट वाक्य वापरायची नाहीत, लँग्वेज सोपी असली पाहिजे. सगळं यांनी केलंय की पारदर्शक व्यवस्था आहे, त्याच्यानंतर कमीत कमी याच्यातनं वेस्टेज होतं, ट्रान्सपोर्टेशन आणि स्टोरेज याच्यावरती फोकस आहे, वाहतूक आणि साठवणूक यांची काही निर्मिती करून ठेवलेली आहे, मध्यस्थ्यांची गरज कमी केली याच्यामुळे, आणि योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळतोय. म्हणजे याने काय केलंय बघा, समजा हे पूर्ण वाक्य लिहिले त्यांनी, मी फक्त अंडरलाईन केलेले शब्द जरी वाचले तरी पण मला याला काय म्हणायचं हे कळतं. असं अंडरलाईन असलं पाहिजे. अंडरलाईन करायचं, जसं मी म्हटलं की एक्झामिनरनी काय वाचलं पाहिजे हे तुम्ही ठरवणार आहात, कसं, योग्य ठिकाणी अंडरलाईन करून. एक्झामिनरनी काय वाचलं पाहिजे हे तुम्ही ठरवणार, योग्य ठिकाणी अंडरलाईन करून. आता काही लोकांना सांगितलं अंडरलाईन करा, तर ते काय करतात, प्रत्येकच गोष्ट अंडरलाईन करतात, मग त्या अंडरलाईन करण्याचा काही अर्थच राहत नाही. ही चूक करायची. जी गोष्ट महत्वाची आहे, जी गोष्ट एक्झामिनरनी वाचावी अशी तुम्हाला वाटतं, तेवढीच गोष्ट फक्त अंडरलाईन करायची. ओके. त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न येतं की त्याचे कन्सर्न्स काय, त्याच्यातले प्रॉब्लेम्स काय. त्यांनी काय केलं, हेडिंग केली बघा, कन्सर्न्स असोसिएटेड विथ पीएम आशा, ही आहे आपली हेडिंग. त्याच्यामध्ये त्यांनी पॉइंट्स केले 1 2 3 4 5 6 7 आणि प्रत्येक ठिकाणी एक सब हेडिंग केले, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लिकेजेस, प्राइस सपोर्ट, राईट, लॅक ऑफ टार्गेटिंग आहे, ट्रान्सपरन्सी आहे, सेंट्रलाइज्ड मेकॅनिझम आहे, बर्डन ऑन एक्सचेकर आहे, राईट, किंवा ओव्हरलॅपिंग स्कीम आहे. हेडिंग पण केली आणि सब हेडिंग पण केली. सब हेडिंग केल्यामुळे काय होत आहे की मी एवढं जरी बघितलं, त्याची हेडिंग जरी बघितली तरी मला कळतं की त्याला काय लिहायचंय किंवा काय म्हणायचंय. अजून फायदा काय झाला याचा, पॉइंट फॉर्मॅट मध्ये लिहिल्यामुळे त्याला इकडं 5 पॉइंट आणि इकडं 7 पॉइंट लिहिता आले. 150 शब्दांच्या क्वेश्चन मध्ये 10 मार्काच्या प्रश्नामध्ये यांनी ऑलरेडी 12 पॉइंट लिहिलेत, प्लस इंट्रोडक्शन लिहिलंय, प्लस कन्क्लुजन लिहिलंय. कुठे मार्क कट करणार आहे एक्झामिनर? कन्क्लुजन मध्ये बघा, परत पॅराग्राफ फॉर्मॅट मध्ये लिहिलं, किती शब्द लिहिले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, 10% शब्द वापरले. व्हॅल्युएशन पण कमिटीचं नाव दिलंय, अशोक दळवाई कमिटी, MS स्वामीनाथन कमिटी. ओके. म्हणजे त्यांनी ऑलरेडी
आपण सरकार काय करतंय हे सुद्धा वेगवेगळ्या कमिटीची नावं देऊन सांगितलं, म्हणजे एक्झामिनरला इथं तो दाखवतो, कमिटी विचारल्या नाहीयेत तरी पण तो दाखवतो की मला या क्षेत्रामध्ये सरकारने नेमलेल्या समित्या पण माहिती आहेत, त्यांनी दिलेल्या शिफारसी पण मला माहिती आहेत. याला म्हणायचं परफेक्ट आन्सर. की एक्झामिनर प्रयत्न करून करून कुठे कॅन्सल करणार तुमचे मार्क. तुम्ही इंट्रोडक्शन बरोबर केलंय, तुम्ही कन्क्लुजन बरोबर केलंय, तुम्ही पूर्ण क्वेश्चन मध्ये जे काही विचारलंय हे सगळं आन्सर केलंय, त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन नीट केलंय, पॉइंट्स केलेत, पॅराग्राफ्स केलेत, अंडरलाईन केलंय, राईट. म्हणजे अशा प्रकारचं जे प्रेझेंटेशन असतं याला आपण परफेक्ट आन्सर म्हणतो. मागे कुणीतरी प्रश्न विचारला होता की 150 वर्ड साठी किती लिहायचं, तर हे योग्य आहे, एक पान पाठपुट. तर आपला क्वेश्चन असा इथं ऑलरेडी प्रिंटेड असणार आहे, ते एक पान आणि त्याच्या मागचं एक पान, एवढं लिहिलं ते सफिशियंट आहे 150 वर्ड्सला, त्याच्यापेक्षा जास्त लिहायचं नाही. ओके, हे जस्ट एक पहिलं सॅम्पल होतं, असे अनेक सॅम्पल्स आपण बघणार आहोत. आणि हे कोणाचं आहे, आयान जैन, 2023 मध्ये ऑल इंडिया रँक 16 आहे, म्हणजे सगळ्या टॉपरच्या कॉपीज आपण बघणार आहोत. यांच्या टॉपरच्या कॉपीज मधनं आपल्याला शिकायचं. आणि आपण ज्या ज्या गोष्टींची मागे चर्चा केली त्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथं केलेल्या आपल्याला दिसतात. क्लिअर आहे. जेवढ्या पण गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जे काही शिकलो आपण, इंट्रोडक्शन कसं पाहिजे, बॉडीमध्ये काय पाहिजे, कन्क्लुजन कसं पाहिजे, प्रेझेंटेशन मधले जे काही पार्ट्स बघितले आपण. आता बघा, ह्याची हँडरायटिंग जर तुम्ही फक्त हँडरायटिंगचा विचार केला तर काही खूप एक्स्ट्राऑर्डिनरी हँडरायटिंग आहे का? नाही ना, पण तरी पण टॉपर आहे की नाही. म्हणजे थोडक्यात काय की अक्षर चांगलं पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे, तर एकदमच रेखीव कोरीव असलं पाहिजे अशी काही गरज नाही. हँडरायटिंग चांगली असणं म्हणजे काय, रीडेबल असली पाहिजे. मला ही वाचता येते का? द नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 हॅज लेड आउट मेनी ऑब्जेक्टिव्हज फॉर प्रोक्युरमेंट अँड फार्मर सपोर्ट. पीएम आशा इज वन सच स्कीम. वाचता येते ना मला. एक्झामिनरला तुमचं उत्तर वाचता येत असेल तर दॅट इज सफिशियंट. याला म्हणतात लेजिबल आणि रीडेबल हँडरायटिंग. याच्यापेक्षा काहीतरी खूप वेगळं तुम्ही केलं पाहिजे अशी बिलकुल गरज नाहीये. ओके, तर प्रेझेंटेशनच्या सगळ्या गोष्टी त्यांनी एका आन्सर मध्ये उतरवलेल्या आहेत. असे आपण साधारण 4-5 टॉपर्सच्या वेगवेगळ्या आन्सर कॉपीज बघणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी प्रेझेंटेशन आणि कंटेंट चांगलंच आहे. कसं आपण कंटेंट अजून शिकलो नाही, कंटेंट मध्ये आपल्याला जायचं नाहीये. आज मी कंटेंट बद्दल काही बोलत नाहीये, मी फक्त स्पेसिंग बघा, इंट्रोडक्शन लिहिलं बरोबर, मध्ये स्पेस सोडली. ओके, पहिला पॉइंट संपला, मध्ये स्पेस सोडले. ओके, याच्यापेक्षा आता इथं पण प्रत्येक पॉइंट नंतर थोडी थोडी जागा आहे. अजून पुढचे काय वेगळे बघणार, याच्यापेक्षा चांगले प्रेझेंटेशन असणारे पण पेपर्स आपण काय बघणार आहोत. ओके, मॅप्स कसे करायचे, अंडरलाईन कसं करायचंय. ओके, हा आता हा बघा, याच्यामध्ये असलेला गॅप हा परफेक्ट आहे, दिसतोय. परफेक्ट हेडिंग, सब हेडिंग, इंट्रोडक्शन, कन्क्लुजन सगळं परफेक्ट केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, पॉइंट्स लिहिलेले आहेत आणि परफेक्ट ज्याला म्हणू शकतो आपण, असं हे उत्तर आहे. ओके, तर आपण अशाच पुढे अजून काही कॉपीज बघणार आहोत आणि प्रत्येक कॉपीज मधले छोटे छोटे बारकावे जे आपण आहे ते बघणार आहोत. आपण उद्या लिहायला लागल्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही समर्पण होईल, तुम्ही स्वतः आन्सर रायटिंग करायला लागाल, त्याच्यामध्ये पण या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे, प्रेझेंटेशन कसं करायचंय हे क्लिअर आहे का सगळ्यांना? कारण आपण एकदा लिहायला लागल्यानंतर आणि वाईट याचं वाटतं की आता जी मुलं 6 महिन्याने लिहितायत, 8 महिन्याने लिहितायत, ते पुन्हा हे चुका करतायत. आपण सुरुवातच केली आहे आन्सर्स कसे लिहायचे यापासून. एवढं बेसिक्स, एवढं सायंटिफिक तुम्हाला कुठंही शिकवलं जात नाही. पण आपल्याला माहित आहे की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा आत्माच आन्सर रायटिंग आहे. ते नीट नसेल तर तुमच्या अभ्यासाला, तुमच्या हार्डवर्कला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून आपण जेव्हा लिहायला सुरुवात करू तेव्हापासून तुम्ही हे सगळं अप्लाय करायला सुरू करायचे. मार्किंग बघा, ही आपल्या शाळेसारखी ऑफकोर्स नसते. याच्यामध्ये 50% मार्क्स मिळणं म्हणजे व्हेरी गुड मार्क. 10 पैकी 5 व्हेरी गुड मार्क्स. 6-7 मिळणे म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी मार्क्स आहेत ते. ओके,
नाही, पॉईंट नंबर नॉर्मली काही तुम्ही लिहिलं लॅटिन मध्ये ते अल्फाबेट मध्ये तरी पण चालू शकतं. एबीसी केलं, 1 2 3 केलं, एवढं अजून ते काही कडक ते होणार नाही त्याचा. आणि पुढे अजून काय आपल्याला एमपीसी देईल इन्स्ट्रक्शन काय करायचं काय नाही करायचं. बुकसाठी तुम्ही एक नंबर आहे त्याच्यावरती पोस्टल चार्जेस पे करून तो मेसेज त्या नंबरला पाठवायचा आहे. तिथून पुढे काही दिवसांमध्ये, आता डिपेंड करतं की तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यातनं मध्ये मागवताय, त्याच्यानुसार काही मध्ये गॅप राहतो, बुक्स तुम्हाला मिळून जातात त्याच्यामध्ये. ओके, जो कुणी तुमचा बॅच कोऑर्डिनेटरचा नंबर असेल त्यांना फोन करून कोणत्या नंबरवरती पेमेंट करायचं आहे, कुठे तो स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, त्या स्क्रीनशॉट बरोबर तुमचा डिटेल ऍड्रेस ही शेअर करायचा असतो. कुरिअरने तुम्हाला नोट्स पाठवले जातात. बघा, हे काही इंग्लिशचा ग्रॅमॅटिकल पेपर नाहीये. असं काही छोटं मोठं ग्रॅमॅटिकल मिस्टेक झालं तर काही मार्क्स वगैरे, बघा मी तेच सांगतोय ना, मार्क प्रामुख्याने तुमच्या कंटेंटला आहे. कंटेंटला सपोर्टिव्ह आपण करतो की एक्झामिनरला काही चान्सच देत नाही की आमचं काहीतरी खूप मोठा ब्लंडर झालाय आणि तो मार्क्स कट कर इथे. मग काय एखादं दुसरं स्पेलिंग मिस्टेक झालं किंवा काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक झालं तर ते काही जास्त मॅटर करत नाही, काही प्रॉब्लेम नाही प्रयत्न त्याचा. येस, मी ते कालच सांगितलं की नॉर्मली मराठी मीडियम मध्ये आपण इंग्लिश शब्द वापरायचे नाहीत. हे आपण खूप काळजीपूर्वक टाळायचं आहे. एखादा इंग्लिश शब्द जर तुम्हाला लिहावा लागला तर तो देवनागरी लिपीमध्येच लिहा. कारण सवयी आपल्याला झाली असते, खूप सारे शब्द आपण इंग्लिशमध्ये बोलतो, पण जसं जसं तुम्ही अभ्यास करायला सुरू कराल सागर, तुम्हाला हळूहळू कळायला लागेल की त्या विशिष्ट इंग्लिश शब्दाला मराठी पर्यायी शब्द पण असतोच. तर ते तुम्हाला हळूहळू विथ प्रॅक्टिस होऊन जाईल. आता सुरुवातीला आपल्याला वाटतं की अरे कसे मराठी शब्द मला येणार, पण एकदा का सवय झाली, एकदा वाचन आपलं वाढलं की आपल्याला मराठी शब्द सगळे त्या त्याच्या गोष्टी समजतात. तर आपण थांबूया इथं. प्रेझेंटेशन पण झालेलं आहे. मी उद्या अजून सगळे जे टॉपरच्या कॉपीज आहेत त्यांचं काही प्रेझेंटेशन, त्यांनी काय केलंय, आपण अजून वेगळं काय करू शकतो, हे आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. मी हळूहळू काही प्रॅक्टिस शीट्स पण मी तुम्हाला देणार आहे, राईट. काही प्रॅक्टिसच्या शीट तुमच्या ग्रुपवरती शेअर केल्या जातील आणि आपण हे झाल्यानंतर पेपरवरती प्रॅक्टिस पण करायला सुरुवात करायची. ठीक आहे, तर आज आपण इकडेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे.